गणेशोत्सवामध्ये भाविकांना वाटण्यात येणाऱ्या महाप्रसादावर ही आता अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे। महाप्रसादासाठी अन्न परवाना घेणं बंधनकारक असून विनापरवाना अन्न पदार्थ तयार केल्यास कारवाई केली जाणार आहे। कॅटरर सोबतच आयोजकांवरही अन्नाची गुणवत्ता, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची जबाबदारी असणार आहे। मात्र या नियमांमुळे गणेश मंडळांवर अतिरिक्त बंधनं येणार असल्यानं मंडळ आता FDA कडे सहकार्याची भूमिका घेण्याची मागणी करतायत। महाप्रसादासाठीही FDAचे नियम, कार्यक्रमासाठी अन्न परवाना बंधनकारक, विनापरवाना अन्न बनवल्यास कारवाई, अन्नाची गुणवत्ता, पाणी, स्वच्छता महत्त्वाची, कॅटरर्ससह आयोजकांवर जबाबदारी। तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनानं आता उत्सव काळात आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद भंडाऱ्याच्या कार्यक्रमांकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळतंय। हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग व्यवसायासाठी लागू असलेले अन्न सुरक्षा नियम आता धार्मिक कार्यक्रमांना लागू होतात। त्यामुळे गणेशोत्सवातील महाप्रसादही या नियमांच्या कक्षेत येणार आहे। FDAचा अलीकडचा कारवाईचा धडाका पाहून गणेशोत्सवातील महाप्रसादासंदर्भात FDA काही वेगळा नियम आणणार का याबद्दल सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती। मात्र तसा कोणताही वेगळा नियम नसेल असं FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं। त्याचवेळी महाप्रसाद बनवणारा केटरर हा परवाना धारकच हवा हे मात्र त्यांनी अधोरेखित केलं। अर्थात ही आधीपासूनचीच नियमित प्रक्रिया आहे, फक्त FDAचं आता त्यावर काटेकोरपणे लक्ष असणार आहे। महाप्रसाद भंडाऱ्याच्या जेवणावेळीचे कंत्राट घेणाऱ्या कॅटरर्सकडे अधिकृत अन्न परवाना असणं आवश्यक आहे। अन्न पदार्थांची सुरक्षितता, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची जबाबदारी कॅटरर्ससोबतच आयोजकांवर टाकण्यात आली आहे। त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आता अधिक सतर्क राहावं लागणार आहे। It's not about महाप्रसाद, it is not about भंडारा, it is not about ईदच्या दिवशी काय होतं, it is about regulations. आणि रेग्युलेशन हे फूड बिझनेसेस मध्ये प्रत्येकाने रजिस्ट्रेशन लायसन्स करणं अपेक्षित आहे। हा स्टँडर्ड रेग्युलेशन, इट हॅज नथिंग समथिंग न्यू। त्याच्यामुळं जिथं विदाउट लायसन्स आहेत, विदाउट स्टँडर्ड आहेत, विदाउट ते प्रोटोकॉल पाळत नाही, दे आर व्हायोलेटिंग इट। मग ते फेस्टिव्ह सीझन असो किंवा फेस्टिव्ह सीझन नसो, इट डझंट मॅटर। प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने लायसन्स घेतलं पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे आणि त्या स्टँडर्डनुसार ते प्रोड्यूस केलं पाहिजे। हे सिंपल आहे। That's how we are looking at. We are just looking at की हा फेस्टिवल आला असं करा। No, it is routine process and it is regular. अन्न व औषध प्रशासनाच्या या भूमिकेचं स्वागत केलं जातंय। मात्र गणपतीच्या प्रसादासाठी नियम अटी लावताना सणासुदीचा विचार करून काही प्रमाणात मुभा आणि सहकार्याची भूमिका दाखवावी अशी मागणी मंडळाच्या वतीनं केली जातीये। तो सणासुदीच्या काळामध्ये, गणपती उत्सवाच्या काळामध्ये गणपती प्रसादासाठी सुद्धा अन्न औषध प्रशासनाने नियम अटी लावले आहेत। त्या कुठंतरी माणुसकी दाखवून त्या पदार्थांसाठी तरी थोडीशी मुभा द्यावी आणि सहकार्य करावं। कारण सणासुदीचा काळ असतो आणि त्या काळामध्ये आपण एवढं वेटीत धरणं ही योग्य नाही। त्यामुळे मी अन्न औषध प्रशासन विभागाला मनापासून सहकार्याची भूमिका आपण माणुसकी म्हणून दाखवावी अशी विनंती करतो। दरम्यान FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही विनापरवाना किंवा मानकांशिवाय अन्नपदार्थ तयार करणं हा थेट नियमभंग असल्याचं स्पष्ट केलं आहे। सण असो किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याची FDAची भूमिका आहे। मुंबई सरकार जीवच घाबरतो की आपण काय पितो दूध आणणार बाहेरून, कळतच नाही त्याच्यामध्ये। मला वाटतं किती लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा फायद्याचा झालेला आहे। आज दुधाचं म्हणजे आपण बघितलं असेल, आधी किती दूध मिळत होतं, आता किती दूध झालेलं आहे, तेवढा फरक याच्यामध्ये पडलेला आहे। म्हणजे आता ओरिजिनल दूध येत आहे, पण काही ठिकाणी अजूनही असे भागणी चाललेले आहेत। पण अशा लोकांना लगाम घालणं हे सुद्धा आवश्यक होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की आयुक्त मुंढे साहेब जे आहेत तुकाराम मुंढे चांगलं काम करत आहेत। त्याच्यामुळे आपण असा वेगळा अर्थ काढू नये। हेतू पुरस्कार कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण मला वाटतं हा विषय लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आपली काळजी घेण्याची गरज आहे। गणेशोत्सवात भाविकांच्या श्रद्धेसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही आयोजकांची आहे। त्यामुळे यंदा गणपती मंडळांच्या महाप्रसादावर FDAची नजर राहणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे।
गणेश उत्सवातील महाप्रसाद असो किंवा धार्मिक कार्यक्रमातील भंडारा जेवण असो, या सर्वांवर आता अन्न औषध प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. परवानगी असेल तरच या कार्यक्रमाला परवानगी असणार आहे. मात्र ही परवानगी घेताना अन्न औषध प्रशासनाकडून जाचक अटी किंवा निर्बंध घालू नयेत अशी मागणी गणेश मंडळ किंवा सर्वसामान्य नागरिकांकडून होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबरसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे.